या ठिकाणी सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वडवली विपक्ष चंदनवाडी असा सामना आहे. पहिला चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप केला जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू चाललाय. या ठिकाणी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय आणि मिळतील या 3 धावा. षटकार आला या ठिकाणी मात्र अनिलच्या बॅटमधनं गोलंदाज अनिललाच आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप करायचा होता. रनआउटची संधी असेल डायरेक्ट की त्या ठिकाणी मात्र एक चिकी सिंगल फुलकावर येत असताना अनिलच्या बॅटमधनं आपण पाहतोय या ओव्हरमध्ये 3 ओव्हरचा हा सामना आहे याची नोंद असू द्या. पहिल्या चेंडूवर 3 धाबा दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. अनिल या गोलंदाजाचे आपण पाहतोय हा फटका चांगला आहे त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातं. एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल आणि 2 धाबा या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धाव पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ठिकाणी आपण पाहतोय तो माध्यमातनं सामना थोडंसं फास्टली खेळवायचं आहे पंच. अजून आपल्याकडे बरेचसे सामने शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा फटका इथे मात्र चेंडू फॅडवर आदळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. लेग बायज एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 24 धाबा अद्याप लागल्या जात आहेत. या ठिकाणी मात्र अनिलने 2 षटकार दाखवले होते परंतु त्याला या ओव्हरमध्ये परतावं लागलं. गणेशच्या या ओव्हरमध्ये आपण बघितलं गेलं स्पीडअप करा सामना. अजून आपल्याकडे बरेचसे सामने शिल्लक आहेत. हा चेंडू चांगला आहे हलक्या क्षेत्राने टॅप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. विचार केला तर या ओव्हरची सुरुवात खराब झाली होती वाईट चेंडूने त्यानंतर षटकाराने सुरुवात केली होती नंतर विकेट आणि एक सिंगल आणि डॉट चेंडू आला. आई चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप केले गॅपमध्ये चेंडूला फेकून दिल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू खाली क्षेत्ररक्षक थांबला जातोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. मिळतो या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने चौकार आणि 28 धावा फलकावर या चौकाराच्या मदतीने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर
थर्डमॅनला चौकार पाहायला मिळाला शिरीच्या बॅटमधनं. हाही चेंडू इथे मात्र गॅपमध्ये चेंडू फ्रंट फुटवर आलाय, जागा बनवली त्या ठिकाणी फाईनचं क्षेत्र निवडलं आणि लॉंग लेग मध्ये येतोय हा पुन्हा एकदा चौकार. बत्तीस धावा दाबलकावर लागत असताना शेवटचा ओव्हर असेल या ठिकाणी. मात्र चला फास्टली खेळा, वडवली संघ तुमचाच आयोजन आहे, थोडं स्पीडअप करा. या ठिकाणी विजय येतो गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहायला गेला मागच्या सामन्याचा हिरो. त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी चांगली करावी लागेल या ठिकाणी विजयला. हा चेंडू इथे मात्र चुकीचा आहे, नो चेंडू आपण घोषित केला आहे. पहिला चेंडू नो. त्या ठिकाणी आपण पाहतोय फ्रीट असेल. एकदा वेदे 33 धावा दाफलकावर लागत असताना या 9 चेंडूच्या माध्यमातून हा चेंडू चांगला आहे. डायरेक्ट चुकीचा थ्रो या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला गरज नाहीये, मी पण चुकी केली या ठिकाणी, मात्र यष्टी रक्षकाने काही गरज नाहीये. पंच धावा 5 ना या. बघा जिथे एकही धाव नव्हती तिथे 5 धावा दिल्या जात आहेत. 38 धावा दाबलकावर लागल्या जातात या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर फ्रीट आहे अद्याप 9चा. चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू मात्र 9 होता, त्यानंतर 5 धावा मिळाल्या. डॉट चेंडू हल्लाय, फ्रीट नव्हता, माफी असावं कारण तो चेंडू खेळला होता लगभग बाळारामने. त्या ठिकाणी हाही चेंडू इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय. चौकाराच्या मदतीने दाफलक पुढे सरकेल. 42 धावा. अजून काहीचे चेंडू शिल्लक असतील. विजयचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. त्या 5 धावा कुठेतरी चुकीच्या अभिमानाने दिल्या गेल्या या ठिकाणी. नवीन वडवली या संघाला आपण पाहिलं गेलं. सामना थोडा स्पीडअप करायचा. आयोजक तुम्ही स्वतः आहेत याची काळजी घ्या आणि जेवढ्या लवकर सामने खेळवता येतील तेवढ्या लवकर मात्र सामने खेळवा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादात 1 धाव येते, बायची ही धाव येते. इथे मात्र आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने आपल्या पुढे सरकेल. 43 धावा. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू इथे मात्र चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी मात्र गल्ली आणि थर्ड स्लिप मधनं 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि वाईट +2 म्हणजे 3 धावा मिळतील. शेहेचाळीस धावा दाफलकावर. हा चेंडू इथे मात्र नो घोषित केला पंचांनी आणि मिळेल 9+6 या ओव्हरमध्ये 7. जवळजवळ ना पहिला अजून एक 9 होता, हा एक 9 टाकलाय म्हणजेच गोलंदाज बाद असेल पंच. सात धावा अद्याप ऍड केल्या जातील. 53 धावा. खूप मोठ्या धावाचा डोंगर या ठिकाणी मात्र उभारला जातोय.
अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज इथे मात्र चेंज केला जाईल. आकाश 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 53 धावा आपल्यावर लागल्या जात आहेत. हा एक फटका चांगला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. अजून एक चौकार मिळालाय. 57 धावा आपल्यावर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक त्या ठिकाणी आपण पाहतोय. हाही फटका चांगला आहे. हवाई सफर जवळपास शतरक्षक कोणी नाही. दूरचा प्रवास करून त्या ठिकाणी विजय आला होता. चेंडू खाली एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि चौथी धाव 61 धावा दापलकावर आणि येणारे चेंडू असतील 18 आणि 62 धावा बनवाव्या लागतील. या ठिकाणी मात्र चला लवकरात लवकर सामना चालू करायचा. पुढील सामना असेल फादरीपाडा आणि ननकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं टॉस साठी. जांभूळ जिंकलाय का सर? माफी असावे. जांभूळ संघाने यायचंय. फादरीपाडा आणि जांभूळ दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच. दोन ओव्हरचा विचार केला ना तर 28 धावा होत्या. या ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा आल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर 9, दुसऱ्या चेंडूवर 5 म्हणजे 6 धावा. त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार म्हणजे 9 धावा, सिंगल 10 धावा. त्यानंतर मात्र वाईट प्लस 2 13 धावा. त्यानंतर षटकार प्लस 9 म्हणजे 20 धावा आणि आकाशाला गोलंदाज त्या ठिकाणी बाद झाला गेला 24 धावा. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 27 धावांचा त्या ठिकाणी मात्र डोंगर होता. हा ठिकाणी गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय साहिलला. विजय आणि अनिल ही जोडी आपण पाहतोय मैदानात. वडवली संघाकडनं चंदनवाडी वडवली हा संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट आहे. साहिल येतोय गोलंदाज. हा फटका इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात एकदा तर आली गेले या ठिकाणी आपण पाहतोय.
हा. काय 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 बोलला तू आंबाडा सो ग्रुप 1000 रुपये आंबाडा सो ग्रुप या ठिकाणी विजयासाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार जर आले तर अंबाडा सो ग्रुपकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. विजयसाठी हे पारितोषिक असेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते या साहिलच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. आडव्या बॅटचा हा फटका होता. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे. मिळतो इथून मात्र चौकार. 5 धावा दापलकावर या चौकाराच्या मदतीने. अनिलच्या बॅटमधनं चौकार तर मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय. विजयच्या बॅटमधनं मात्र हा चेंडू अंधाधुंदी फटका. ब्लाइंड स्टॉक खेळला जातो या ठिकाणी मात्र अनिलच्या माध्यमातनं. निधाव चेंडूची सांगता. त्यापैकी काहीशे चेंडू शिल्लक असतील. थोडं फास्टली खेळा. वडवली संघ जांभूळ आणि पादिरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी यायचं लगेचच. तर पादिरवाड संघाचा कर्णधार आहे. जांभूळ संघाचा कर्णधार यायचा. हा चेंडू पुलाले कॅप्टन चेंडू फेकून दिलाय. त्या ठिकाणी जवळपास शतरक्षक कोणी नाही. मिळतोय पुन्हा एकदा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने या ठिकाणी मात्र ओव्हर होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 8 धावा. बासष्ट धावा बनवायच्या या ठिकाणी मात्र टीम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शिरीला आपण पाहतोय. चला शिरी लवकर खेळ. स्वतः आयोजक आहेस तू. लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न कर. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 62 धावा बनवत असताना 8 धावा दापलकावर लागल्या जातात. टीम आपण पाहतोय या ठिकाणी मात्र चंदनवाडी बडबली या संघाच्या ह्या धावा. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावा असेल. गोलंदाज शिरीला आपण पाहतोय. एकदा वेद्य 9 धावा दापलकावर लागत असताना अनिलचा विचार केला तर बरेचसे चेंडू डॉट खेळला या सामन्यामध्ये. हाही चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर डॉट चेंडूची सांगता होत्या. शिरीकडे वेग तर नाहीये परंतु फिरकीची जादूगरी आहे. वाईट चेंडू हल्लाय. 10 धावा दावलकावर लागल्या जातात. रिव्हर्स अटॅम्प्ट केला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता. 3 चेंडू ब्लाइंड स्टॉक मात्र जास्त खेळ केला जातो या ठिकाणी मात्र अनिलच्या माध्यमातून. फक्त औपचारिकता बाकी आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. 11 धावा दापलकावर सांगत असताना या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक सुस्तीचा हा सामना मी म्हणेन. सामन्यामध्ये मजा नाही आहे. औपचारिकता बाकी आहे फक्त. ठिकाणी आपण पाहतोय हा फुलालेंचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बालाराम. चेंडूला अडवण्यात यश तर आलंय आपल्या संघासाठी. या ठिकाणी मी म्हणेन 5 धावा सुद्धा थांबवल्या जात आहेत. 12 धावा दापलकावर अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी मात्र चुकीचं क्रिकेट. वाईट चेंडू घोषित केलाय पुन्हा एकदा. 13 धावा वाईटच्या स्वरूपात. काही गरज नाही वाईट फेकण्याची मी म्हणेन. या यस बॉल आहे का ओव्हर होईल समाप्त. मग
म्हणजे येणारे चेंडू असतील या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि 50 धावा. 6 चेंडू 8 जरी षटकार मारले ना तरी 50 होणार नाहीये. त्या ठिकाणी उत्तमला चांगलं टाऊक झालंय की आपण इथून मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनिल. हा फटका इथे मात्र फटका उडवलाय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक कोणी नाहीये. चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 16 धावसंख्या झाल्या गेल्या. त्या ठिकाणी 62 धावा बनवायच्या होत्या ते मात्र विकेट येते. गोलंदाज अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून चला गणेश लवकर जा. जांभूळ संघ आणि पादुरपाडा जांभूळ संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या. पादुरपाडा संघाचा कर्णधार आहे आमच्याकडे. या ठिकाणी इथे मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अनिल चेंडूकाले दुसरा विकेट येत असताना ह्याही चेंडूवर जांभूळ संघ या ठिकाणी लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या.